सो हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड आफ्टरनून. आय होप तुम्ही संडे एन्जॉय करत असाल. ऑब्वियसली संडे हा एन्जॉय करण्यासाठीच आहे, बट वी हॅव वन ऑनलाईन लेक्चर जे की मी रेकॉर्ड केलं आहे संडेलाच. त्यामुळं थोडासा संडे मीही कॉम्प्रोमाइज केला आहे, थोडासा संडे तुम्हीही कॉम्प्रोमाइज कराल. आय होप. काय बघत होतो आपण, तुम्हाला आठवत असेल की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे हायब्रिडायझेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हायब्रिडायझेशनच्या अगोदर आपण बघितलं आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, लेविस ऑक्टेट थेरी, हायब्रिडायझेशन पण आपण बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत. ह्या दोन गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला बघायची आहे VSEPR थेरी. आज आपण चालू करणार आहोत VSEPR थेरी. VSEPR थेरी काय आहे, कशासाठी याचा उपयोग आहे, सो दॅट ओनली वी विल बी डिस्कसिंग इन दिस लेक्चर. हे लेक्चर असेल आय थिंक 1 hour और 1 hour and 15 minutes हे लेक्चर असेल, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण VSEPR थेरी कव्हर करणार आहोत. VSEPR थेरीसाठी फाउंडेशन काय लागणार आहे, VSEPR थेरीचे पॉस्ट्युलेट्स काय आहेत, आणि त्यानंतर ॲक्च्युली VSEPR थेरीचं ॲप्लिकेशन काय आहे. आणि if possible we'll also take MCQs from JEE, from NEET in this same lecture, because I'm having some MCQs. तर ते MCQ पण आपण घेणार आहोत. तो VSEPR थेरी बघण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी बघण्याची गरज आहे. जसं की आपण काल एक बघितलं होतं की पर्सेंटेज एस कॅरेक्टर कसं अफेक्ट करतं बॉन्ड अँगलला, बॉन्ड लेंथला, बॉन्ड स्ट्रेंथला. सो वी हॅव तर त्याचा एक रिकॅप आपल्याला घ्यायचा आहे फक्त VSEPR थेरी चालू करण्या अगोदर. सो वी विल टेक द रिकॅप ऑफ दॅट थिंग विच वी हॅव डिस्कस्ड इन द क्लास. हे तुम्हाला आठवत असेल, जे की मी ऑलरेडी लिहून ठेवलं आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण बघितलं होतं, हा एक मॉलिक्यूल आहे, इथेन मॉलिक्यूल आहे, हा इथिन आहे आणि हा इथाईन आहे. सो हायब्रिडायझेशन काढणं आपल्याला माहित आहे. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द हायब्रिडायझेशन. सुरुवातीला काहीच बघू नका, असं इमॅजिन करा की देयर इज नथिंग ऑन द बोर्ड, जस्ट वी आर फाइंडिंग द हायब्रिडायझेशन आपण काढत आहोत. हायब्रिडायझेशन काढत असताना जर इफ यू कॅल्क्युलेट द हायब्रिडायझेशन, एक खूप सिंपल ट्रिक आपल्याकडे आहे हायब्रिडायझेशन काढण्यासाठी. आपण हायब्रिडायझेशन कसं कॅल्क्युलेट करतो, तो फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन. हाऊ आय कॅल्क्युलेट द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन. माझ्याकडे एक ट्रिक आहे. मला माहिती आहे कार्बनच्या व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. आय नो दॅट देर आर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 1, 2 आणि 3, 4. सो देर आर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल ऑफ द कार्बन. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. ह्या कार्बनसाठी मी हायब्रिडायझेशन काढतोय. 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. मला माहित आहे काउंट काय करायचंय, इलेक्ट्रॉन पेअर मला कॅल्क्युलेट करायचे आहेत. लोन इलेक्ट्रॉन पेअर कसं मला समजतं, इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर. किती लोन पेअर आहेत आणि किती सिग्मा बॉन्ड, ज्यालाच आपण बॉन्डिंग पेअर म्हणतो, आणि लोन पेअरला आपण नॉन बॉन्डिंग पेअर पण म्हणू शकतो. म्हणजे मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर किती आहे, किंवा नॉन बॉन्डिंग पेअर प्लस बॉन्डिंग पेअर किती आहे. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट. मग लोन पेअर आणि बॉन्डिंग पेअर किती आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. कार्बन आहे, कार्बनकडे 1, 2, 3, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. मला माहिती आहे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सगळे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय, एकही लोन पेअर साठी शिल्लक राहत नाहीये. सो 0 लोन पेअर इथे असणार आहे, 0 लोन पेअर. आणि बॉन्ड्स किती आहेत, और बॉन्डिंग पेअर किती आहे, 1, 2, 3, 4, 4 बॉन्ड या कार्बनला आहेत. सो 4 बॉन्ड ही आपली ट्रिक आहे. याच्यावरती आपण खूप काम केलेलं आहे. 40-45 MCQs आपण, आणि खूप जास्त, पण त्या क्लासमध्ये आपण 40-45 नंतर आपण खूप घेतलेलं आहे त्याच्यावरती. सो टोटल काउंट येते 4 मध्ये. जर 4 येत असेल तर आपल्याला माहिती आहे SPPPDDD ही आपली ट्रिक आहे. नॉट अ ट्रिक, बट आपल्याला माहित आहे. जर काउंट 1, 2, 3, 4 आलं तर मला इथपर्यंत जायचं आहे. हायब्रिडायझेशन माझं येईल SP3, हे मला माहित आहे ऑलरेडी. सो हायब्रिडायझेशन इज SP3. एस कॅरेक्टर किती पर्सेंटेज आहे? 25% एस कॅरेक्टर आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्हाला फक्त मी एक रिकॅप देतो या गोष्टीचा, की आपण ही गोष्ट बघितलेली आहे, हे तुम्हाला आठवली पाहिजे. सो इथे बघा, ह्या मॉलिक्यूलकडे इथे अँगल किती आहे मला सांगता का? हायब्रिडायझेशन जर SP3 आलं तर अँगल किती आहे? अँगल इज 109.28. अँगल आहे 109.28. पुढे बघा, इथिन मॉलिक्यूल आहे. इथिन मॉलिक्यूलमध्ये जर ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन, आता तुम्ही मला ह्या कार्बनचं का नाही काढणार, तर सेमच येईल हायब्रिडायझेशन. आपल्याला फक्त एक कन्क्लुजन करायचं आहे. आपल्याला फक्त एस कॅरेक्टरवर एक कन्क्लुजन करायचं आहे. त्याच्यासाठी मी हे गोष्टी घेतोय, त्याच्यासाठी मी ह्या गोष्टीचा रिकॅप घेतोय, आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं फाउंडेशन तयार करतोय VSEPR थेरीसाठी. हायब्रिडायझेशन झालंय, लिमिटेशन ऑफ VBT झालंय,
आणि लेविस ऑक्टेट थेरी तर सुरुवातीलाच झालेला आहे. आपल्याला VSEPR थेरी स्टार्ट करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे फाउंडेशन पाहिजे. इथे बघा एका कार्बनला कन्सिडर करा. ह्या कार्बनसाठी जर मी हायब्रिडायझेशन काढतोय, हाऊ मेनी बॅलन्स इलेक्ट्रॉन कार्बन हॅव 4 इलेक्ट्रॉन. 4 बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात कार्बन मध्ये, मला माहिती आहे. सर सगळेच्या सगळे 4 बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय, सगळेच्या सगळे 4 बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. लोन पेअर म्हणून कोणी, लोन पेअर म्हणजे काय, नॉन बॉन्डिंग. असे बॅलन्स इलेक्ट्रॉन जे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही, दॅट इज कॉल्ड ॲज लोन पेअर. दॅट इज 0 लोन पेअर आर हिअर. लोन पेअर तर मला एकही दिसत नाही. सगळे जे 4 चे 4 बॅलन्स इलेक्ट्रॉन ते सगळे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. 1 2 3 4 4 लोन पेअर 0 आहे. बॉन्ड किती आहेत बघा, 1 2 मला सर 1 2 3 4 बॉन्ड आहेत ना दादा. पाय बॉन्ड आपण कन्सिडर करत नाही, विसरला का? सिग्मा बॉन्ड हा आहे, हा पाय बॉन्ड आहे, किंवा वायसा वर्सा तुम्ही उलटा लिहू शकता. हा सिग्मा बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड आपण कन्सिडर का करत नाही? बिकॉज पाय बॉन्ड इज फॉर्म फ्रॉम प्युअर ऑर्बिटल. त्याच्यासाठी पण आपण नॉमेनक्लेचर ऑफ पाय ऑर्बिटल हा टॉपिक बघितलेला होता. आठवतोय का सगळ्यांना? आठवायलाच पाहिजे. रिव्हिजन तुम्ही करायला पाहिजे. मी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सांगत असतो की रिव्हिजन, जेवढी जास्त रिव्हिजन आपण करू तेवढं जास्त लवकर समजेल. मग इथं बघा कार्बन हायब्रिडायझेशन काय येणार आहे. कार्बन आहे, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, 1 2 3 4 4 आहेत. किती? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सगळे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. लोन पेअर तर 0 आहे, कोणी शिल्लक राहत नाही. बॉन्डिंग पेअर किती आहे? 1 2 3. चौथा मी कॅल्क्युलेट करणार नाही कारण तो पाय बॉन्ड आहे. सो 3 बॉन्डिंग पेअर माझ्याकडे येत आहे. 3 जर काउंट येत असेल तर हायब्रिडायझेशन माझं sp2 येणार आहे. मला माहिती आहे हायब्रिडायझेशन sp2 येत असेल तर पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती आहे? 33% एस कॅरेक्टर आहे. आणि अँगल किती असेल याच्यामध्ये? ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री असेल आणि 120 हा अँगल असेल, मला माहिती आहे. सो अँगल विल बी 120, मला माहिती आहे. नाउ इफ आय कन्सिडर इथाईन मॉलिक्यूल जर मी घेतलं, कार्बन आहे, कार्बनचं this is the carbon. If I want to calculate again the hybridization, 4 valence electron, 1 2 3 4. मला माहिती आहे हा सेंटरला प्रेझेंट आहे. हा जो सेंटरला प्रेझेंट आहे हाच फक्त कुठला असणार आहे? हाच फक्त असणार आहे सिग्मा. बाकीचे 2 काय असणार आहे? पाय असणार आहे. पायला मी कन्सिडर करत नाही कारण पाय तर बनलेला असता नॉन बॉन्डिंगने, पाय बनलेला असता नॉन बॉन्डिंगने, त्यामुळे मी पायला कन्सिडर करणार नाही. मग ह्या कार्बनला मी कन्सिडर करतोय. हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा सेंटरचा एक सिग्मा बॉन्ड. हे दोघं तर पाय आहे, या दोघांना मी कन्सिडर करणार नाही. त्यामुळे लोन पेअर तर राहणारच नाही ना. 4 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, सगळे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. लोन पेअर तर 0 राहील. बॉन्डिंग पेअर किती आहे? 2 बॉन्डिंग पेअर आहे. 2 बॉन्डिंग पेअर म्हणजे हायब्रिडायझेशन माझं येईल sp हायब्रिडायझेशन. पर्सेंटेज कॅरेक्टर किती येईल? sp. आठवतं का तुम्हाला sp चं पर्सेंटेज कॅरेक्टर कसं काढलं होतं आपण? s किती आहे? तर एकच s आहे. टोटल किती आहे सगळे मिळून? s आणि p 2 आहेत. इंटू 100 केलं तर किती येईल तुम्हाला? 50% येईल. सिमिलर वे मध्ये इथे केलं तर 33%, सिमिलर वे मध्ये इथे केलं तर 25%. दॅट इज हाऊ वी हॅव डिफाइंड द एस कॅरेक्टर, पर्सेंटेज एस कॅरेक्टर. इथे अँगल किती आहे मला सांगते का कोणी पटकन? इथे अँगल आहे 2 बॉन्ड मध्ये अँगल किती आहे? 180 चा अँगल आहे. इथे 2 बॉन्ड मध्ये ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 120 चा अँगल आहे. आणि इथे बघा अँगल किती आहे? 109 चा अँगल, 109.28 अँगल आहे. कलर जरा सेम असायला पाहिजे. इथे अँगल किती आहे? 109.28 चा अँगल आहे इथे. इथं मला काय समजतंय? जसं जसं पर्सेंटेज एस कॅरेक्टर वाढतंय, हे आपण कन्क्लूड केले क्लासमध्येच, जसं जसं पर्सेंटेज एस कॅरेक्टर वाढतंय माझा बॉन्ड अँगल पण काय होतोय? वाढतोय. सो दॅट इज वाय आय कॅन कन्क्लूड ॲज माय पर्सेंटेज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग. मला एक गोष्ट समजतीये की पर्सेंटेज एस कॅरेक्टर जसं जसं वाढतंय माझा बॉन्ड अँगल पण काय होतोय? माझा बॉन्ड अँगल पण इन्क्रीज होत चाललाय. गेटिंग माय पॉइंट? बॉन्ड अँगल पण काय होतोय? इन्क्रीज होत चाललाय. दॅट इज वाय मी म्हणू शकतो की एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. जसं जसं एस कॅरेक्टर वाढेल तसं तसं बॉन्ड अँगल पण वाढणार आहे. तुम्ही बघा sp3 मध्ये बॉन्ड अँगल एस कॅरेक्टर 25% आहे, बॉन्ड अँगल 109 आहे. sp2 मध्ये एस कॅरेक्टर 33% आहे, बॉन्ड अँगल 120 आहे. एस कॅरेक्टर 50 झालं, बॉन्ड अँगल 180 झालं. सो ॲज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग, बॉन्ड अँगल इज ऑल्सो इन्क्रीजिंग. सो आय कॅन मेक अ स्टेटमेंट और आय कॅन राईट दिस: एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. हे कन्क्लूड केलेलं आहे आपण ऑलरेडी, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी फक्त रिव्हिजन घेतोय. बॉन्ड लेंथचं काय रिलेशन आहे? सो एस कॅरेक्टर इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. जसं जसं एस कॅरेक्टर वाढेल तशी तशी बॉन्ड लेंथ काय होईल? कमी कमी होत जाईल. या तिघांमधला बॉन्ड डिस्टन्स काय होईल? कमी कमी होत जाईल जसं जसं एस कॅरेक्टर वाढेल. इथे बघा सगळ्यात कमी एस कॅरेक्टर आहे, सगळ्यात जास्त डिस्टन्स असेल. एस कॅरेक्टर थोडंसं वाढलं, डिस्टन्स थोडंसं कमी होईल. आणखी एस कॅरेक्टर वाढलं, आणखी डिस्टन्स कमी होऊन जाईल. सो एस कॅरेक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. जसं एस कॅरेक्टर वाढेल बॉन्ड लेंथ कमी होणार आहे. ओके, व्हॉट अबाउट बॉन्ड स्ट्रेंथ? आता मी तुम्हाला सांगितलं तिथे सिंगल आहे, तर डबल आहे, तर ट्रिपल आहे. ओके, इफ देर आर 3 बॉन्ड्स, 3 बॉन्ड आहेत, तर ह्या 2 कार्बन मध्ये यांचं ओव्हरलॅपिंग पण इफेक्टिव्ह असणार आहे आणि ते होल्ड पण एकदम स्ट्रॉंगली करणार आहेत, आपल्याला माहिती आहे. सो इफ देर आर मल्टिपल बॉन्ड्स, बॉन्ड विल बी स्ट्रॉंग.
सो ॲज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग बॉन्ड स्ट्रेंथ इज ऑल्सो इन्क्रीजिंग. सो इथनं काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एस कॅरेक्टर जसं जसं वाढत जाईल तसं तसा बॉन्ड अँगल माझा काय होईल, वाढत जाईल. इथं बघा 109, 120, 180. ॲज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग बॉन्ड अँगल इज ऑल्सो इन्क्रीजिंग. ॲज एस कॅरेक्टर इज ऑल्सो इन्क्रीजिंग बॉन्ड अँगल इज ऑल्सो इन्क्रीजिंग. आणखी काय, ॲज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग, ॲज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग बॉन्ड लेंथ डिक्रीजिंग. ओके, 3 पॉईंट खूप महत्वाचे आहेत VSEPR थेरीमध्ये आपल्याला घेऊन जायचे. एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. एस कॅरेक्टर वाढलं बॉन्ड स्ट्रेंथ पण वाढणार आहे. सो दीज 3 पॉईंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. हे 3 पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो हे 3 पॉईंट डिस्कस केल्यानंतर ह्या 3 गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या की जसं जसं एस कॅरेक्टर वाढणार आहे तशी तशी माझी बॉन्ड अँगल वाढणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. एस कॅरेक्टर वाढलं की माझा बॉन्ड अँगल वाढणार आहे. बॉन्ड अँगल म्हणजे काय, 2 बॉन्ड मधला डिस्टन्स वाढणार आहे. ॲज एस कॅरेक्टर इज इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन 2 बॉन्ड्स आर इन्क्रीजिंग. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर 2 एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, त्याच्याबद्दल मला माझ्याशी थोडंसं बोला. तुम्ही मला सर रेकॉर्डेड व्हिडिओ टाकला, मी तुमच्याशी कसं बोलायचं बोला. मन की बात करेंगे, मन की बात. CH4 असा का लिहितोय मी, CH4 तर तुम्हाला डायरेक्टली मी मॉलिक्युलर फॉर्म्युला देईल. CH4 अँड NH3. सांगा रे पटकन हायब्रिडायझेशन, सांगा पटकन. व्हिडिओ पॉज करायची गरज नाही पडली पाहिजे, सांगा पटकन. म्हटल्यानंतर लगेच आलं पाहिजे सर CH4चं हायब्रिडायझेशन काय आहे. सर मला माहिती आहे ना, कार्बन आहे, कार्बनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात सर, 4 असतात सर. सर हायड्रोजन आहेत 4, हायड्रोजन किती बॉन्ड बनवता, एक एकच बॉन्ड बनवतो सर हायड्रोजन. एक एकच बॉन्ड जर हायड्रोजन बनवतो सर, तर सगळ्या हायड्रोजनने ह्या 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला शेअर करून घेतला असेल, एक एक बॉन्ड बनवला असेल सर. सगळे सिंगल सिंगल बॉन्ड झाले सर. मग सगळे सिंगल बॉन्ड झाले तर एकही लोन पेअर शिल्लक नाही राहिलं. एकही लोन पेअर जर शिल्लक नाही राहिलं तर मग आपला इलेक्ट्रॉन पेअर हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रॉन पेअर इज इक्वल टू लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर. लोन पेअर 0 आहे, 4 होते, 4ही पण बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. लोन पेअर म्हणून कोणी राहायलाच तयार नाहीये. सो लोन पेअर 0 प्लस बॉन्डिंग पेअर किती आहे 0. बॉन्डिंग पेअर किती आहेत सांगा पटकन. बॉन्डिंग पेअर आहेत 1 2 3 4. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड किती आहेत, 4 सिग्मा बॉन्ड आहेत बरोबर. 1 2 3 4 सिग्मा बॉन्ड आहेत म्हणून बॉन्डिंग पेअर 4 आहे. टोटल काउंट आला 4. म्हणजे हायब्रिडायझेशन माझं झालं sp3. माझं हायब्रिडायझेशन काय झालं sp3. हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी फक्त ड्रॉ केलं होतं. लक्षात ठेवा sp3 म्हटल्यानंतर जॉमेट्री काय येणार आहे, टेट्राहायड्रल येणार आहे आणि असा तो दिसणार आहे. हे आपण बघितलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. येस क्लिअर आहे सगळ्यांना. सो व्हॉट अबाउट NH3. नायट्रोजनकडे लोन पेअर असतात 5. हायड्रोजन बॉन्ड बनवतो 1. लिहा नायट्रोजनकडे लोन पेअर आहेत 5. हायड्रोजन आला 5 बॉन्ड हायड्रोजनने बनवले. 5 बॉन्ड नो नो, एक एक बॉन्ड हायड्रोजनने बनवला. ह्या हायड्रोजनने 1 बनवलं, ह्या हायड्रोजनने 1, ह्या हायड्रोजनने 1. असे 3 हायड्रोजन जर आले तर 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे गेले नायट्रोजनचे, बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय. तर 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करताय नायट्रोजनचे, तर 2 माझे शिल्लक राहत आहे, 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहत आहे, म्हणजे 1 पेअर शिल्लक राहते. असं नका म्हणू सर 2 पेअर म्हणा. अरे पेअर काय असते बाबा, 1 आणि 1 दोघं सोबत बसले तर त्याला मी पेअर म्हणणार ना. सो दिस इज माय 1 पेअर. मग मला सांग हायब्रिडायझेशन किती येईल. लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर किती येईल. लोन पेअर मला 1 दिसते सर इथे, 1 लोन पेअर आहे. बॉन्डिंग पेअर किती आहे 1 2 3 बॉन्डिंग पेअर आहे सर. टोटल काउंट 4 होतोय सर. हायब्रिडायझेशन काय होणार sp3. 4 म्हणजे काय सर sp हे चौघं मिळून काय हायब्रिडायझेशन होणार आहे sp3. मला हे ट्रिक पण माहिती आहे सर, हे सगळं जमतं सर. मला हे का सांगताय तुम्ही पटकन सांगा. हायब्रिडायझेशन काय आलं इथे लिहून घ्या रे. हे लिहिलं असेल ना, हुशार आहात तुम्ही. नोटबुक घेऊन बसला असेल. ऑनलाईन लेक्चर आहे, लेक्चर मी टाकलेला आहे. वेब सिरीजचा एखादा पार्ट मी टाकलेला नाही, त्यामुळे ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्ही पेन नोटबुक सगळं घेऊन बसलं पाहिजे असं मला वाटतं, आणि घेऊन बसलाही असेल. सो हे मी हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट केलं आहे. सो नायट्रोजनचा शेप कसा आहे, इकडे एक लोन पेअर आहे मला माहिती आहे. टेट्राहायड्रल sp3 हायब्रिडायझेशन आलं. अगेन टेट्राहायड्रल शेप असेल, sp3 माझं हायब्रिडायझेशन आलंय. मग मी जर काही गोष्टी याच्याबद्दल तुम्हाला विचारल्या तर तुम्ही मला सांगाल का. जर मी काही गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल विचारल्या तर तुम्ही मला काही गोष्टी सांगाल का. मला सांगा पटकन पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती असणार आहे याच्यामध्ये पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती असणार आहे. sp3 हायब्रिडायझेशन आहे. पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती असणार आहे. प्रत्येक हायब्रिड ऑर्बिटल मध्ये पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती असणार आहे 25%. तुम्ही मला जर कसं 25 आलं मला एक सांग. एस कॅरेक्टर काढायचं किती आहे ते. sp3 म्हणजे काय sp 14 आहे ते. त्याच्यापैकी एस किती हे मला काढायचे. एस एकच दिसतोय मला. टोटल सगळे किती आहे 4 आहे. टोटल सगळे इंटू 100 केलं तर किती येईल रे माझा आन्सर. 25% येणार आहे. जो 25% एस कॅरेक्टर आहे. इथं किती आहे सर तुम्हाला. इथं पण 25% एस कॅरेक्टर आहे. मान्य आहे मला सगळं. इथं पण 25% एस कॅरेक्टर आहे. इथं मला तुला जर मी विचारलं की इफ आय आस्क यू की व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इन दिस बॉन्ड तर तुम्ही म्हणाल सर 25% एस कॅरेक्टर आहे ना. मग हे बॉन्ड कसे बनले असतील. हायब्रिड ऑर्बिटलच ओव्हरलॅप करून तर बॉन्ड बनलेत ना. मग हायब्रिड ऑर्बिटलमध्ये जर प्रत्येकामध्ये 25% एस कॅरेक्टर आहे तर तुम्ही मला सांगा प्रत्येक बॉन्डमध्ये एस कॅरेक्टर किती असेल. तुम्ही मला सर 25
इथं 25% असेल, समजून घ्या. आता हे तुम्ही इथं 25% असेल, इथं 25% असेल आणि इथं पण किती असणार आहे 25% एस कॅरेक्टर असणार आहे. हे मला समजलं पाहिजे आता की सगळीकडे 25% एस कॅरेक्टर असणार आहे. तर तुम्ही मला इथं पण मग सगळीकडे 25% असेल का? नाही नाही नाही, VSEPR थेरी चालू करायची आपल्याला. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे दादा. प्रॉब्लेम जर नाही आला तर VSEPR थेरी कशी चालू होईल आपली? इथं प्रॉब्लेम येतो. हसत असाल तुम्ही सगळे आता, सर असंच काहीतरी प्रॉब्लेम सांगता, एक्सेप्शन सांगता आणि नवीन काहीतरी चालू करता. पण नवीन कन्सेप्ट येईल कसा? सगळं जर जुनं चांगलंच असेल तर त्याच्यावरतीच पेपर घेऊन टाकू ना तुमचा. मग काय नवीन गोष्टींची गरज आहे तुम्हाला? आय डोंट फील देर इज एनी नीड ऑफ न्यू थिंग्स. सो इथे बघा पटकन, चला इथे बघा. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. एक माझा क्वेश्चन आहे, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. बोला पटकन, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. समजून घ्या, न्यूक्लियस लिहिलंय मी तिथे. डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस काय आहे? मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की ह्या नॉन बॉन्डिंग पेअर आहेत, मान्य आहे का तुम्हाला हे? यस, ह्या नॉन बॉन्डिंग पेअर आहेत, या बॉन्डिंग पेअर आहेत, या नॉन बॉन्डिंग, ह्या दोघांबद्दल मी बोलतो. हा एक बॉन्ड जो तयार झाला याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते बॉन्डिंग पेअर आहे. हे दोघं जे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही, फक्त नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, त्यांना आपण नॉन बॉन्डिंग पेअर म्हणतोय, बरोबर का? मला एक गोष्ट सांगा, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस म्हणजे नायट्रोजन पासनं या बॉन्डिंग पेअर जवळ प्रेझेंट असतील की नॉन बॉन्डिंग पेअर जवळ प्रेझेंट असतील, हे मला तुम्ही सांगायचे. कॅन यू टेल मी, या नायट्रोजन पासनं या नॉन बॉन्डिंग पेअर जास्त जवळ असतील की बॉन्डिंग पेअर जास्त जवळ असतील? मला एक सांगा. अरे तुम्हाला एवढं तर समजलं पाहिजे आता, नायट्रोजन, इफ आय हॅव नॉन बॉन्डिंग पेअर, या पेअर फक्त नायट्रोजनकडेच आहे, फक्त नायट्रोजनच्याच ऑर्बिटल मध्ये या आहेत. आणि ह्या ज्या बॉन्डिंग पेअर आहे या शेअर केलेल्या आहेत हायड्रोजन सोबत, या शेअर केलेल्या आहेत कोणासोबत? हायड्रोजन सोबत शेअर केलेल्या आहेत. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा, एखादी गोष्ट फक्त माझ्याकडेच आहे आणि एखादी गोष्ट मला दुसऱ्यासोबत शेअर करावी लागते. मी विचारतोय कुठली गोष्ट माझ्यापासून जास्त दूर असेल? ऑब्व्हियसली दुसरा शेअर करतोय म्हणजे थोडं त्याच्या बाजूला पण तर गेलेले असेल ना. तुम्ही मला सर बरोबर सांगताय, तुम्ही काही लॉजिक लावू नका. तुमचं कुठं जर रिलेट झाला असेल तुम्हाला तर लॉजिक आपल्याला ते लावायचं नाही. मला एक गोष्ट सांगा, नॉन बॉन्डिंग पेअर जास्त जवळ असेल न्यूक्लियसपेक्षा, बॉन्डिंग पेअर जास्त दूर असेल, मग मी इथे लिहू शकतो का डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस? तर नॉन बॉन्डिंग पेअर जी आहे, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस, नॉन बॉन्डिंग पेअरचा डिस्टन्स कमी आहे कुणापेक्षा? बॉन्डिंग पेअरपेक्षा. बॉन्डिंग पेअर जास्त दूर आहे न्यूक्लियस पासून, बॉन्डिंग पेअर जास्त दूर आहे न्यूक्लियस पासून. मी रिपीट करतोय, लक्षात ठेवा, बॉन्डिंग पेअर जास्त दूर आहे न्यूक्लियस पासून. मग मला एक गोष्ट सांगा, जर डिस्टन्स व्हॅरी करतोय, इथं सगळ्या बॉन्डिंग पेअर होत्या त्यामुळे इथं काही चेंज होण्याचा प्रश्नच नव्हता. जर डिस्टन्स व्हॅरी करतोय तर एस कॅरेक्टर पण व्हॅरी करणार आहे. तुम्ही मला सर काय बोलता? यस, एस कॅरेक्टर पण व्हॅरी करतोय. कसं व्हॅरी करेल एस कॅरेक्टर? तर तुम्ही मला सांगा, न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ कुठलं ऑर्बिट असतं? कुठलं ऑर्बिटल न्यूक्लियसच्या सगळ्यात जास्त जवळ असतं? कुठली सबोशियल न्यूक्लियसच्या सगळ्यात जास्त जवळ असते? मला सांगताय का पटकन? कुठलं ऑर्बिटल? एस ऑर्बिटल. तुम्ही मला सर एस ऑर्बिटल न्यूक्लियसच्या सगळ्यात जास्त जवळ असतं, एस ऑर्बिटल. नंतर कोणाचं? नंतर पी, डी, एफ माहिती आपल्याला. सो मला एक सांगा, जर नॉन बॉन्डिंग पेअर, ह्या नॉन बॉन्डिंग पेअर न्यूक्लियसच्या, नायट्रोजनच्या न्यूक्लियसच्या जवळ प्रेझेंट असतील म्हणजे त्या कुठल्या कॅरेक्टर जास्त दाखवतील? एस कॅरेक्टर जास्त दाखवतील. एस ऑर्बिटल मध्ये ते जास्त असेल, एस कॅरेक्टर ते थोडंसं जास्त दाखवतील. म्हणजे काय? एक नवीन गोष्ट मला समजतीये, नॉन बॉन्डिंग पेअर हॅव हायर एस कॅरेक्टर. अरे बापरे, नॉन बॉन्डिंग पेअर हॅव हायर एस कॅरेक्टर. खूप महत्वाचा पॉईंट आहे हा, खूप महत्वाचा पॉईंट आहे हा पॉईंट तुम्ही लिहून ठेवला पाहिजे, हा पॉईंट अंडरलाईन करून ठेवला पाहिजे. हा पॉईंट गोल काय करायचं असेल ते करून ठेवा, पण काहीतरी करून ठेवा. नॉन बॉन्डिंग पेअर हॅव हायर एस कॅरेक्टर इन दिस नायट्रोजन. बघा 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. 4 हायब्रिड ऑर्बिटल पैकी 2 हायब्रिड ऑर्बिटल बद्दल आपण बोलतोय. हे एक हायब्रिड ऑर्बिटल आहे ज्याच्यामध्ये बॉन्डिंग पेअर प्रेझेंट आहे. हे एक हायब्रिड ऑर्बिटल आहे ज्याच्यामध्ये नॉन बॉन्डिंग पेअर प्रेझेंट आहे. वी आर टॉकिंग अबाउट दॅट 2 ऑर्बिटल, बट दॅट 2 ऑर्बिटल्स आर शोविंग 2 डिफरंट कॅरेक्टर्स. एस कॅरेक्टर. अरे हायब्रिडायझेशनने तर सगळं इक्वल होत होतं, पण इथं फरक काय आहे? हा बॉन्डिंग यांच्यावरती ओव्हरलॅप झालं, इथं ओव्हरलॅप झालेलं नाही. या नॉन बॉन्डिंग पेअर आहेत, समजते? नॉन बॉन्डिंग पेअर नायट्रोजनच्या न्यूक्लियसच्या जास्त जवळ आहे. का जवळ आहे त्या? कारण त्यांनी कुणासोबतही शेअर केलेल्या नाही, त्यामुळे ते जास्त जवळ आहे. पण जास्त न्यूक्लियसच्या जवळ कोण असतं? एस ऑर्बिटल जास्त जवळ असतं. एस ऑर्बिटल जर जास्त जवळ असेल तर एस कॅरेक्टर नॉन बॉन्डिंग पेअर मध्ये जास्त आहे. कुठलं कॅरेक्टर जास्त आहे? एस कॅरेक्टर जास्त आहे नॉन बॉन्डिंग पेअर मध्ये. मग मला तुम्ही सांगा, जर एस कॅरेक्टर वाढतंय नॉन बॉन्डिंग पेअर मध्ये, तर बॉन्ड अँगल पण काय होणार आहे? जास्त होणार आहे. बॉन्ड अँगल पण जास्त लागणार आहे. दुसऱ्या लँग्वेज मध्ये सांगतो, जास्त स्पेस कोण ऑक्युपाय करेल? मला एक सांगा. जर ह्या लोन पेअर फक्त नायट्रोजनवरतीच प्रेझेंट आहे आणि ह्या दोघांमध्ये शेअर केलेलं आहे, तर नायट्रोजनच्या भोवती
अराउंड द नायट्रोजन जो स्पेस प्रेझेंट आहे, सराउंडिंग द नायट्रोजन जो स्पेस नायट्रोजनच्या सराउंडिंग मध्ये जो स्पेस प्रेझेंट आहे तो जास्त कोण ऑक्युपाय करेल. हा काय म्हणा, मी फक्त नायट्रोजनवरतीच प्रेझेंट आहे ना, ऑब्व्हियसली हा थोडीशी दादागिरी तिथे करेल आणि लोन पेअर जास्त स्पेस ऑक्युपाय करतील कारण एस कॅरेक्टर वाढलं तर बॉन्ड अँगल वाढतो. दिस इज द लॉजिक बिहाइंड इट. पण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नॉन बॉन्डिंग पेअर फक्त नायट्रोजनवरतीच प्रेझेंट आहे. मग ऑब्व्हियसली नॉन बॉन्डिंग पेअर जर फक्त नायट्रोजनवरती प्रेझेंट असतील तर नायट्रोजनवरचा जास्त स्पेस ऑक्युपाय करण्याचा बॉन्ड अँगल जास्त कोण ऑक्युपाय करेल, तर लोन पेअर जास्त ऑक्युपाय करेल. सो लोन पेअर एक लिहिलं पाहिजे आपण, लोन पेअर विल ऑक्युपाय more space. Lone pair will occupy more space than bonding pair. Very important statement. Lone pair will occupy more space than bonding pair. सगळं चेंज होऊन जाईल, इथनं सगळं चेंज होऊन जाईल. लोन पेअर विल ऑक्युपाय मोर स्पेस दॅन बॉन्डिंग पेअर. म्हणजे इथं जो आपण अँगल पाहिजे होता ना, इथं कसा स्टँडर्ड अँगल असेल 10, इथं हा जो स्टँडर्ड अँगल असेल 109.28, इथं पण 109.28, इथं पण 109.28, इथं पण 109.28. हा लोन पेअर आल्यामुळे सगळं डिस्टर्ब करून टाकेल. हा म्हणेल माझ्याकडे एस कॅरेक्टर जास्त आहे, मला जास्त स्पेस पाहिजे, सो ही विल ऑक्युपाय मोर स्पेस. अँड इफ ही इज ऑक्युपाइंग मोर स्पेस ही विल रिपेल दिस बॉन्डिंग पेअर. ह्या बॉन्डिंग पेअरला तो रिपेल करेल आणि ऑब्व्हियसली जर ह्या दोघांना इकडे तुम्ही रिपेल केलं तर याच्यातला जो अँगल आहे तो 109.28च्या नक्कीच कमी असणार आहे. असायला तर आयडियली 109.28 असायला पाहिजे होता, पण ह्या लोन पेअरला जास्त स्पेस पाहिजे कारण याच्यामध्ये एस कॅरेक्टर जास्त आहे. हा फक्त नायट्रोजनच्या न्यूक्लियसवरती प्रेझेंट आहे किंवा नायट्रोजनच्या सोबत प्रेझेंट आहे. मग ऑब्व्हियसली जो हा अँगल असेल ना, हा अँगल, सो दिस अँगल विल बी लोअर दॅन 109. टू बी मोर स्पेसिफिक 109.28. हा अँगल नक्कीच कमी असेल कितीपेक्षा, 109.28 पेक्षा. हा अँगल कमी असेल 109.28 पेक्षा, समजून घ्या तुम्ही का, बिकॉज S character in lone pair is higher, so it will occupy more space. आणि more space जर स्पेस जर मला पाहिजे असेल तर दुसऱ्यांना रिपेलच करावं लागेल ना. सो हे रिपेल द बॉन्डिंग पेअर, बॉन्डिंग पेअरला तो रिपेल करेल, यांच्यामधला अँगल कमी होऊन जाईल. यांच्यामधला अँगल का कमी होते, कारण वरच्या नॉन बॉन्डिंग पेअर जास्त स्पेस मागताय. समजून घ्या, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आय होप काय समजलंच असेल सगळ्यांना. मग हे जे फाउंडेशन आहे लोन पेअरमुळे प्रॉब्लेम तयार झाला. लोन पेअर प्रॉब्लेम तयार केला. आपण जे म्हणतो ना परफेक्ट टेट्राहायड्रल, परफेक्ट ऑक्टाहायड्रल, परफेक्ट ट्रायगोनल प्लेनर, हे जे हायब्रिडायझेशन मध्ये आपण जे सगळे जॉमेट्री लक्षात ठेवलंय त्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करेल या लोन पेअर. लोन पेअर ज्या बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीये ते प्रॉब्लेम क्रिएट करतील, नेहमी लक्षात ठेवा. आता ऑब्व्हियसली हे तर मी तुम्हाला म्हणत असतो केमिस्ट्रीला तुम्ही लाईफशी रिलेट करा. ज्यांना काही काम नाही ते काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करणार. तुम्ही त्यांना मोकळं बसवलं की त्यांना काहीतरी सुचणार की मला जास्त स्पेस पाहिजे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. एखाद्या क्लासमध्ये मुलगा येतो, त्याचा येतो, अभ्यास करतोय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, एकदम व्यवस्थित चालेल त्याचं, त्याला काही कंप्लेंट नसतं. पण ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाही, ज्याला मग चालू असतं त्याचं, सर हे असंच पाहिजे, सर ते चालतंय. सर तुम्ही हिब्रूमध्ये शिकवा, सर तुम्ही तेलुगूमध्ये शिकवा, सर तुम्ही उर्दूमध्ये शिकवा. मग तुम्ही म्हणणार काही पण, ज्याला जो बिनकामाचा आहे तो लोन पेअर ना नॉन बॉन्डिंग पेअर प्रॉब्लेमच तयार करणार. सो लेट अस स्टार्ट द VSEPR theory. सो व्हॉट इज VSEPR theory? एकदा फुल फॉर्म लिहून घ्या VSEPR theoryचा. पॉईंट टाका नवीन एकदम चांगला, मागचा आय होप तुम्ही सगळं लिहिलं असेल. पॉईंट टाका एक, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा VSEPR theory. काय आहे VSEPR theory? V चा आहे व्हॅलेन्स, S स्टँड फॉर शेल, E स्टँड फॉर इलेक्ट्रॉन, P stands for pair, R stands for repulsion. Valence shell electron pair repulsion theory. तुम्ही म्हणाल सर व्हॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, व्हॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर, व्हॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर, हे इलेक्ट्रॉन पेअर ऐकल्यासारखं वाटतंय सर, इलेक्ट्रॉन पेअर ऐकल्यासारखं वाटतंय. यस, तुम्ही ऐकलेलं आहे इलेक्ट्रॉन पेअर. कुठे ऐकलेलं आहे हे इलेक्ट्रॉन पेअर? तुम्ही इलेक्ट्रॉन पेअर ऐकलेलं आहे कुठे? तुम्ही कॅल्क्युलेट करता इलेक्ट्रॉन पेअर. कसं कॅल्क्युलेट करता? लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर. अरे इथं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करत असताना वापरत होतो आम्ही. अरे ह्या इलेक्ट्रॉन पेअर हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करत असताना वापरत होतो. यस, याच्यावरतीच डिपेंड आहे ही पूर्ण थेरी. ही पूर्ण जी थेरी आहे VSEPR थेरी ह्याच काउंटवरती डिपेंड नाही. हे काउंट तुम्ही भरपूर वेळा करून झाले. तुम्हाला सर ओळखीचं वाटलंय काहीतरी, ओळखीचंच आहे सगळं, तुम्हाला ऐकल्यासारखंच वाटणार आहे. फक्त थोडेसे चेंजेस काहीतरी होत आहेत ते आपल्याला या VSEPR थेरीमध्ये बघायचे आहे. आणि ह्या इलेक्ट्रॉन पेअर जर काउंट करता येते ना VSEPR थेरी, ऑलरेडी 60% वी हॅव कम्प्लिटेड VSEPR थेरी. राहिले फक्त बाकीचं 40% ते आपल्याला बघायचं. इलेक्ट्रॉन पेअर बॅलन्स VSEPR थेरी म्हणजे काय? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी.
व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी पाठ झालं पाहिजे. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर कशा कॅल्क्युलेट करतो? नंबर ऑफ लोन पेअर प्लस नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर. लोन पेअरला आपण नॉन बॉन्डिंग पेअर पण म्हणतो किंवा बॉन्डिंग पेअरला तुम्ही सिग्मा बॉन्ड पण म्हणता. लोन पेअर प्लस सिग्मा बॉन्ड कॅल्क्युलेट करत होतो ना तुम्ही हायब्रिडेशन काढण्यासाठी. तुम्ही करू शकता, ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता. आणि VSEPR थेरी आपल्याला काय सांगणार आहे? सो VSEPR थेरी विल गिव्ह अस अ बेसिक आयडिया अबाउट शेप. तुम्हाला सर काय गरज पडली शेपची? शेप तर आम्हाला हायब्रिडायझेशन सांगता येईल, नाही सांगा शेप हायब्रिडायझेशन. तुम्ही बघाल की ज्यावेळी लोन पेअर तिथे येईल, लोन पेअर प्रॉब्लेम क्रिएट करेल, शेप तुमचे चेंज होतील आणि ते चेंज झालेले शेप तुम्हाला एक्सप्लेन करायला हेल्प करेल VSEPR थेरी. हायब्रिडायझेशन तुम्हाला फक्त जॉमेट्री सांगते मॉलिक्युलचं, शेप सांगत नाही. ऑब्व्हियसली दॅट स्टेटमेंट कॅन कॉन्ट्राडिक्ट, बट Lewis theory was unable to explain the shape. Yes, obviously Lewis theory was not explaining us. Lewis theory काय सांगत होतं आपल्याला? Let us assume की BeCl2 आहे. BeCl2 आहे ना, मग BeCl2 तुम्ही कसं लिहून टाका, या दोन Cl मध्ये परपेंडिक्युलर अँगल 90 डिग्री अँगल दाखवा, काही फरक पडत नाही. लेविस ऑक्टेट थेरी 180 दाखवा, जो की बरोबर आहे, दाखवा, काही फरक पडत नाही. तुम्हाला व्ही शेप दाखवायचा आहे, लेविस ऑक्टेट थेरीला काय फरक पडतो? व्ही शेप दाखवायचा आहे, व्ही शेप दाखवा. लेविस ऑक्टेट थेरी आपण ड्रॉबॅक बघितलेला आहे, कुठेही शेप बद्दल बोललेलं नाही. सो शेप सांगण्यासाठी कोण हेल्प करते आपल्याला? VSEPR थेरी विल हेल्प अस. So VSEPR theory will give us a basic idea about the shape of the molecule. Obviously, VSEPR theory will give us an idea about shape of the molecule. काय कशाची आयडिया देणार आहे? शेप लिहिला असेल ना तुम्ही, नसेल लिहिलं तर काय पिक्चर बघायला बसलेत का? सो व्हॉट आर द पॉस्टुलेट्स ऑफ VSEPR theory? काय सांगते आपल्याला VSEPR theory ते आपल्याला बघावं लागेल. VSEPR theory चे काही पॉस्टुलेट्स आहेत, काय काय आपल्याला कन्सिडर करायचं आहे शेप शोधत असताना मॉलिक्युलचा. व्हॅलेन्शियल पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरीमध्ये मॉलिक्युलचा शेप आपण शोधतोय. मग शेप शोधत असताना काय काय गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत हेच आपल्याला फक्त बघायचं आहे. द शेप ऑफ द मॉलिक्युल डिपेंड अपॉन द नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर्स. द शेप ऑफ द मॉलिक्युल डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन. द शेप ऑफ द मॉलिक्युल डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन. सर व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय? अरे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर शोधलं नाही करत. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर is equal to number of sigma bond plus number of lone pair असंही म्हणत होतो तू, किंवा number of bonding pair plus number of lone pair असंही म्हणत होतो तू. शेप कुणाच्या काउंटवरती डिपेंड असेल? याच्या काउंटवरती तुमचा टोटल शेप डिपेंड असेल. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या काउंटवरती, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या काउंटवरती तुमचा शेप डिटर्मिन असेल, जो तुम्हाला माहित आहे. दॅट यू कॅन कॅल्क्युलेट इलेक्ट्रॉन पेअर्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. VSEPR थेरी आपल्याला सांगते की तुमच्या मॉलिक्युलचा पूर्ण शेप डिपेंड असेल तुमच्या नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर वरती, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरती. द पेअर्स इथं बघा, आता ह्या पॉस्टुलेट्स ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगण्याचं आपण ट्राय करतोय? पेअर्स ऑफ द इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्शियल रिपेल वन अनदर सिन्स देअर इलेक्ट्रॉन क्लाउड आर निगेटिव्हली चार्ज. काय काय आवड आहे याच्यामध्ये? व्हॉट डिफरंट दे आर टेलिंग की जे तुमचे व्हॅलेन्शियल पेअर आहेत, व्हॅलेन्शियल मध्ये इलेक्ट्रॉनचे जे पेअर आहेत ना, हे एकमेकांना रिपेल करतील. का रिपेल करतील रे एकमेकांना? हे याच्यावरती मी ऑलरेडी क्लासमध्ये बोललो आहे. वी हॅव डिस्कस दिस. Why they will repel each other? Because they have negative electron have which charge? कुठला चार्ज असतो इलेक्ट्रॉन वरती? अरे ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन हॅव निगेटिव्ह चार्ज. मग हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज जवळ आले तर ऑब्व्हियसली रिपेलच करणार आहे एकमेकांना. काय नवीन सांगितलं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर थेरीने आपल्याला? सो VSEPR थेरी काही नवीन सांगत नाही. हे जे बॉन्डिंग पेअर मध्ये किंवा नॉन बॉन्डिंग पेअर मध्ये इथं असू शकता. हे जे नॉन बॉन्डिंग पेअर मध्ये जे इलेक्ट्रॉन असतील हे एकमेकांना काय करतील? या बॉन्ड मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे एकमेकांना रिपेल करतील. का रिपेल करतील? कारण त्यांच्यावरती आहे निगेटिव्ह चार्ज. समजले सगळ्यांना? So these pairs of electron tends to occupy the position that minimizes repulsion and maximizes the distance between them. म्हणजे काय? ह्या पेअर काय ट्राय करतील? जे आता मी वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला काढत होतो, हा वॉटर मॉलिक्यूल मध्ये जे इलेक्ट्रॉनच्या पेअर्स आहेत हे काय ट्राय करतील? एकमेकांचं रिपल्शन कमी करण्यासाठी अशा डिस्टन्स वरती जाऊन थांबण्याचं ट्राय करतील. आता हे दाखवतो, हे बरोबर नाही. हे अशा डिस्टन्स मी जस्ट दाखवतो, एक्सप्लेन करतो तुम्हाला की अशा डिस्टन्स ऑर एल्स लेट अस कन्सिडर BeCl2 मध्ये काय होईल? अशा डिस्टन्स वरती जाऊन थांबण्याचा प्रयत्न करतील की जो डिस्टन्स त्यांच्यामध्ये मॅक्झिमम आहे आणि रिपल्शन. आता जर एकमेकांना रिपेल करताय, मॅक्झिमम डिस्टन्स वरती जाऊन थांबले. मॅक्झिमम डिस्टन्स वरती जाऊन थांबल्यानंतर काय होईल? रिपल्शन मिनिमम होऊन जाईल. जास्त दूर गेलं ना, रिपल्शन कमी होऊन जाईल. सो हे थर्ड पॉस्टुलेट आपल्याला काय सांगतंय की अशा डिस्टन्स वरती जाऊन थांबण्याचा प्रयत्न करतील तिचा डिस्टन्स मॅक्झिमम असेल आणि रिपल्शन मिनिमम असेल. मग सांगा इथं अँगल कितीचा आहे? 180चा अँगल आहे. डिस्टन्स मॅक्झिमम आहे, रिपल्शन काय असेल? इथं मिनिमम असेल. दॅट दे विल ट्राय. सो दॅट इज व्हॉट VSEPR.
सो शेप विल बी डिपेंड अपॉन द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. शेप कशावरती डिपेंड असेल? व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स किती आहे त्याच्यावरती शेप डिपेंड असेल. त्या व्हॅलन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन पेअर आहेत ते एकमेकांना रिपेल करतील. आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे का रिपेल करतील? कारण त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे ना दादा. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे, इथे इलेक्ट्रॉन आहे, इथे इलेक्ट्रॉन आहे, जवळ आणण्याचा प्रयत्न केला, निगेटिव्ह विल रिपेल इच अदर, बाहेर लांब जातील ते. आणि लांब किती जातील? थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगते आपल्याला? इतकं दूर जाण्याचा ते ट्राय करतील की रिपल्शन तुमचं होईल 0 आणि डिस्टन्स असेल मॅक्झिमम. ओके, सो दिस वॉज द थर्ड पॉस्ट्युलेट. आय होप लिहिलं असेल तुम्ही. नसेल लिहिलं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. A multiple bond is considered as single bond. आता काय नवीन आहे याच्यामध्ये? A multiple bond is treated as if it is a single electron pair. A multiple bond is treated as if it is a single electron pair. दोन तीनदा वाचून घ्या. A multiple bond is considered as if it is a single electron pair. म्हणजे काय? कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे ना, शेप काढताय तुम्ही, याला सिंगल बॉन्ड म्हणूनच कॅल्क्युलेट करा. काय नवीन करतोय आपण मला सांगा. मी ऑलरेडी सांगितले हा सिग्मा बॉन्ड आहे, राहिलेले दोन कुठले बॉन्ड आहेत? पाय बॉन्ड आहेत. आपण हायब्रिडायझेशन काढत असताना फक्त सिग्मा बॉन्डलाच कन्सिडर करतो, पाय बॉन्डला आपण कन्सिडर करत नाही. दॅट इज व्हॉट they are telling. While finding the shape, multiple bonds are considered as single bond. अरे आपण ऑलरेडी हायब्रिडेशन काढताना हे तीन जरी असले तरी एका सिग्मालाच कन्सिडर करतो, तेच सांगता येते. सो मल्टिपल बॉन्ड इज कन्सिडर्ड ॲज सिंगल बॉन्ड. इथं बघा किती नवीन गोष्ट सांगितली आहे त्यांनी की रिपल्शन बिटवीन, जे रिपल्शन असेल, जो सेंट्रल ॲटम असेल त्याच्यावरती जर दोन लोन पेअर आहेत, एक लोन पेअर, एक सिग्मा बॉन्ड आहे आणि दोन बॉन्डिंग पेअर आहेत, याच्यामध्ये जे रिपल्शन असेल ना, सगळ्यात जास्त रिपल्शन कुठं असेल? मला एक सांगा, सगळ्यात जास्त जागा ऑक्युपाय करण्याचं कोण ट्राय करते? आताच बघितलं आपण, सगळ्यात जास्त हु इज ट्राइंग टू ऑक्युपाय द हायेस्ट स्पेस ऑन द सेंट्रल ॲटम? द लोन पेअर, द नॉन बॉन्डिंग पेअर. मग जर ह्या नॉन बॉन्डिंग पेअर दोन आल्या, त्यांच्यामध्ये हे दोघे हाय, ही पेअर म्हणेल मला जास्त जागा पाहिजे, ही पेअर म्हणेल मला जास्त जागा पाहिजे, दे रिपेल इच अदर. मग सगळ्यात जास्त रिपल्शन असेल जेव्हा दोन नॉन बॉन्डिंग पेअर येईल. त्यानंतर रिपल्शन कुठं असेल? जिथे एक नॉन बॉन्डिंग पेअर येईल, एक सिग्मा बॉन्ड येईल म्हणजे बॉन्डिंग पेअर येईल. आणि सगळ्यात कमी रिपल्शन असेल जिथं दोन बॉन्डिंग पेअर आहे, दोघंही काम करता येईल, ज्याचं बॉन्ड बनवलेलं आहे, जे बिनकामाचे आहे तेच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे, लक्षात ठेवा. ओके, सो दिस वॉज द पॉस्ट्युलेट. आणखी पुढे पॉस्ट्युलेट्स आहेत जे तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. देर इज नथिंग न्यू. ओके, the lone pair electron in the molecule occupies the more space as compared to the bonding pair of the electron. The lone pair electron in the molecule occupies more space as compared to the bonding electron. काय वेगळं सांगितलं? नायट्रोजनचं एक्झाम्पल आठवतंय का तुम्हाला? आताच मी एक्सप्लेन केले हे तुम्हाला. व्हॉट आय हॅव एक्सप्लेन्ड यू की हे जे लोन पेअर आहेत हे जास्त स्पेस ऑक्युपाय करतील ह्या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनपेक्षा, कारण याच्यामध्ये एस कॅरेक्टर जास्त आहे. हा फक्त नायट्रोजनच्याच न्यूक्लियसवरती प्रेझेंट आहे. हा म्हणेल मला फक्त इथंच जागा आहे. या बॉन्डिंग पेअर म्हणतील मी नायट्रोजनवरती पण थांबेल, हायड्रोजनवरती पण थांबेल. आय विल ऑक्युपाय पार्शियल स्पेसेस. सो लोन पेअर विल ऑक्युपाय हायर स्पेस. This results in the greater repulsion between lone pairs of the electron. Lone pair मध्ये जास्त repulsion होईल. Again same thing. This repulsion now, this is very important statement. A very important statement ज्याच्यावरती VSEPR theory आपली डिपेंड आहे. या स्टेटमेंट वरतीच आपली पूर्ण VSEPR theory डिपेंड आहे. काय सांगते हे स्टेटमेंट? This repulsion effects, हे रिपल्शन, या रिपल्शन मुळे काय होते? रिझल्ट्स इन डेविएशन फ्रॉम आयडियलाइज्ड शेप अँड अल्टर्स द बॉन्ड अँगल. आयडियल शेप जे आहेत ना, आयडियल शेप, फॉर एक्झाम्पल SP ला तुम्ही म्हणता लिनियर आहे, SP2 ला तुम्ही म्हणता ट्रायगोनल प्लेनार आहे, SP3 ला तुम्ही म्हणता टेट्राहायड्रल आहे सर, SP3D ला तुम्ही म्हणता सर ट्रायगोनल पिरामिडल आहे, SP3D2 ला तुम्ही म्हणता सर ऑक्टाहायड्रल आहे. हे जे आयडियल शेप आहे यांच्यामध्ये जे आयडियल अँगल्स आपल्याला माहित आहे, हायब्रिडायझेशन मध्ये आपण जे शिकलो होतो ते अँगल सगळे डिस्टॉर्ट होतील किंवा डिस्टर्ब्ड होतील आणि डिस्टॉर्शन त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल किंवा अल्टरेशन त्यांच्यामध्ये दिसेल. मग तेच अल्टरेशन किती दिसेल, कुणामध्ये दिसेल, तेच सांगण्याचं काम करते आपली VSEPR थेरी. तेच शेप सांगण्याचं काम करते आपली VSEPR थेरी. प्रॉब्लेम कुणामुळे येतोय? लोन पेअरमुळे प्रॉब्लेम येतोय. का प्रॉब्लेम होतोय? कारण त्याच्यामध्ये एस कॅरेक्टर जास्त आहे. एस कॅरेक्टर का जास्त आहे? कारण तो न्यूक्लियसच्या जास्त जवळ प्रेझेंट आहे. याला विसरू नका फक्त तुम्ही आता. सो आय होप हे सगळे पॉस्ट्युलेट्स तुम्ही लिहिले असतील. हे पॉस्ट्युलेट्स लिहून झाल्यानंतर चला आपण आता पुढे जाऊयात. लेट अस स्टार्ट VSEPR थेरी बाय द एक्झाम्पल. आपण VSEPR थेरी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे. मला एक सांगा, एक लेट अस टेक वन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल BeCl2, जे आपलं फेवरेट एक्झाम्पल आहे BeCl2. BeCl2चं हायब्रिडायझेशन काढताय का पटकन? BeCl2चं हायब्रिडायझेशन काढलं. दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, दोन क्लोरीन येत आहे. क्लोरीन सिंगल बॉन्ड बनवतात. दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दोन क्लोरीन सिंगल बॉन्ड बनवला. देर इज नो लोन पेअर, झिरो लोन पेअर. हायब्रिडायझेशन कुठला आहे? दोन सिग्मा बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन आहे SP
त्याचा शेप कुठला असणार किंवा जॉमेट्री कुठली असणार आहे? जॉमेट्री असणारी अशी लिनियर. हे तर झालं ना सगळं, 10 वेळा करून झाले. तर जॉमेट्री असणारी लिनियर. काय डिस्टर्बन्स येणार आहे याच्यामध्ये? काय डिस्टर्बन्स नाही येणार. का नाही येणार? कारण लोन पेअर नाहीये. आणखी एखादा एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिलं, AlCl3 अल्युमिनियमकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. 3 क्लोरीन आले, तिघांनीही बॉन्ड बनवले, एकही लोन पेअर शिल्लक नाहीये. लोन पेअर जर शिल्लक नाहीये म्हणजे माझा इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? मग इलेक्ट्रॉन पेअरचा काउंट किती? लोन पेअर विल बी 0. लोन पेअर किती असतील? 0 लोन पेअर. लोन पेअर किती असतील? 0. बॉन्डिंग पेअर किती आहे? 3. टोटल काउंट येतोय 3. मग हायब्रिडायझेशन माझं असेल sp2. तुम्ही म्हणाल सर sp2 हायब्रिडायझेशन, माझी जॉमेट्री सर मला माहिती आहे याच्यातनं. माझी जॉमेट्री जी येते जॉमेट्री आहे काय? ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री आहे सर. ट्रायगोनल प्लेनार असं दिसतं सर. हे ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री. याच्यामध्ये अँगल असतो सर 120चा. माहिती आहे का सगळ्यांना? तिन्ही बॉन्डमध्ये, या दोघांमध्ये 120, ह्या दोघांमध्ये 120, ह्या दोघांमध्ये 120. लोन पेअर इथं नाहीये. तीन माझे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होते, तिन्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करताय, त्यामुळे लोन पेअर येण्याचा काही प्रश्न येत नाही. सो ठीक आहे. AlCl3चं हे स्ट्रक्चर आहे. अल्युमिनियम असेल, ट्रायगोनल प्लेनार स्ट्रक्चर, आपण याला हायब्रिडायझेशन मध्ये ऑलरेडी म्हटलेलो आहोत, तुम्हाला समजलेलं आहे. इथं अँगल किती असेल? इथे अँगल राहिला आपला, इथे अँगल असेल 180 डिग्रीजचा. ओके, नाउ लेट अस मूव टुवर्ड नेक्स्ट थिंग, अँड दॅट इज लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ थर्ड एक्झाम्पल ऑफ CH4. मला एक सांगा, CH4 मध्ये मला एक पटकन सांगताय का CH4 मध्ये हायब्रिडायझेशन काय असेल? कार्बनकडे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. कसं काढतो हायब्रिडायझेशन आपण? आपल्याला माहिती आहे, मला इलेक्ट्रॉन पेअर कॅल्क्युलेट करावं लागतं हायब्रिडायझेशन काढत असताना. मी लोन पेअर कॅल्क्युलेट करतो आणि मी बॉन्डिंग पेअर कॅल्क्युलेट करतो. 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, 4 हायड्रोजन आहेत, सगळे हायड्रोजन सिंगल बॉन्ड बनवतात. So they'll form a hydrogen single bond they'll form. So लोन पेअर किती आहे? काही शिल्लक राहिले का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मधलं? लोन पेअर कुठून येतं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर शिल्लक राहिले तरच तो लोन पेअर येतं. लोन पेअर आहेत 0, बॉन्डिंग पेअर आहेत 4. किती बॉन्ड आहेत? सिग्मा बॉन्ड 1 2 3 4 सिग्मा बॉन्ड आहेत. सो टोटल काउंट इज 4. सो हायब्रिडायझेशन विल बी sp3. सो द हायब्रिडायझेशन विल बी sp3 हायब्रिडायझेशन असेल. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे शेप कुठला असेल? माझी जॉमेट्री कुठली असेल? जॉमेट्री असेल माझी टेट्राहेड्रल. सर सगळं माहिती नाही. दादा रिव्हिजन घेतोय, रिव्हिजन. तर ऑनलाईनमध्ये कशाला तुम्ही रिव्हिजन घेताय? पुढचं घ्या, रिव्हिजन घ्यावी लागेल आपल्याला. नॉर्मल अँगल आपल्याला माहित करून घ्यावे लागतील, आणि यांच्यामध्ये अँगल असेल 109.28. समजतंय सगळ्यांना? सो फोर्थ एक्झाम्पल व्हॉट वी कॅन टेक, PCl5 घ्या. पटकन सांगा, पटकन रिव्हिजन आहे ना, पटकन सांगायचं याच्यामध्ये. फॉस्फरस आहे, फॉस्फरसकडे लोन पेअर किती असतात? 5 लोन पेअर असतात फॉस्फरसकडे. जर माझ्या फॉस्फरसकडे 5 लोन पेअर आहेत, 1 2 3 4 5 लोन पेअर आहेत. एक क्लोरीन आला, मला माहिती क्लोरीन सिंगल बॉन्ड बनवतो, कारण क्लोरीनला एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सो क्लोरीन विल फॉर्म 5 बॉन्ड. जे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन होते ते सगळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनसाठी जात आहेत. मग बॉन्ड फॉर्मेशनसाठी गेल्यानंतर माझं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करत असताना मला लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर लागतात. मग सगळे जर बॉन्डिंग मध्ये जातात तर लोन पेअर 0 आहे. बॉन्ड्स किती आहे? 1 2 3 4 5 बॉन्ड आहेत. मग 5 बॉन्ड आहे, याचा अर्थ काय झाला? हे हायब्रिडायझेशन कुठलं आहे दादा? बोला पटकन. हायब्रिडायझेशन आहे sp3d. द हायब्रिडायझेशन इज sp3d. द हायब्रिडायझेशन इज sp3d. हायब्रिडायझेशन sp3d असेल तर शेप काय असेल रे याचा? असा शेप नसेल रे दादा. असा कसा शेप काढलाय? शेप असेल माझा ट्रायगोनल. बोला पटकन. ट्रायगोनल पिरामिडल. सेंटर आयटम असेल, इथं फॉस्फरस असेल. फॉस्फरसला हे सगळे, इकडे एक क्लोरीन आहे, इकडे एक क्लोरीन आहे, इकडे एक क्लोरीन आहे, इथे एक क्लोरीन आहे, इथे एक क्लोरीन आहे. असे 5 क्लोरीन अटॅच असतील, हे सगळं झालंय सर. अरे झालंय, मला माहिती आहे. 120 अँगल असेल. हे इक्वॅटोरियल, ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो रे? हे जे 3 बॉन्ड प्रेझेंट आहेत, दीज 3 बॉन्ड्स 1 2 3 बॉन्ड विच आय एम रिप्रेझेंटिंग बाय रेड कलर आर कॉल्ड ॲज इक्वॅटोरियल बॉन्ड. सर कुठला म्हणायचं याला? इक्वॅटोरियल बॉन्ड. आणि याच्यामध्ये अँगल असतो 120चा. या इक्वॅटोरियल बॉन्डमध्ये अँगल किती असेल? जो इथं दाखवला मी 120चा अँगल असतो. आणि मला एक गोष्ट सांगा, हे जे हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आहेत, हे जे हॉरिझॉन्टल, नॉट हॉरिझॉन्टल, बाय हॉरिझॉन्टल, ॲक्सियल जे बॉन्ड आहेत, ॲक्सियल बॉन्डमध्ये कितीचा अँगल असतो? 90 डिग्रीजचा. ॲक्सियल बॉन्ड असे असतील, बाकी हे 3 इक्वॅटोरियल, दिस वन. सो 90 डिग्रीचा हा अँगल असेल. सो अँगल कितीचा असेल? 90 डिग्रीचा अँगल असेल. सो इक्वॅटोरियलमध्ये अँगल असेल 120, ॲक्सियलमध्ये अँगल असेल 90 डिग्रीजचा. इज देअर एनी कन्फ्युजन? नो सर. ॲक्सियलमध्ये 90, इक्वॅटोरियलमध्ये 120. एक जर इंटरेस्टिंग क्वेश्चन मी तुम्हाला विचारलं की मला सांगा एस कॅरेक्टर कुठल्या बॉन्डमध्ये जास्त आहे, तुम्ही मला सर कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन, कॉन्सेप्ट चेक करायचं. JEE मेन्स पर्यंत, ऍडव्हान्स पर्यंत जायचं असेल तर इथे बोलावं लागेल आपल्याला. बोला पटकन, एस कॅरेक्टर कुठे जास्त असेल? अरे आठवतंय, क्लिक झालंय का? इथं अँगल 90चा आहे, इथं अँगल 120चा आहे. जिथं जास्त अँगल तिथं एस कॅरेक्टर जास्त. मग एस कॅरेक्टर कुठे जास्त असेल? एस कॅरेक्टर जास्त असेल कुठे जास्त असेल? इक्वॅटोरियल मध्ये जास्त असेल. कुणापेक्षा? ॲक्सियल पेक्षा जास्त असेल एस कॅरेक्टर.
समजते सगळ्यांना. एस कॅरेक्टर कुठे जास्त असेल, इक्वेटोरियल मध्ये जास्त असेल ऍक्सियल पेक्षा, कारण ऍक्सियलचं 90 अँगल मेंटेन करतोय, इक्वेटोरियल 120 अँगल मेंटेन करतोय. ठीक आहे. सो लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल फॉर रिव्हिजन विच इज SF6. SF6 सल्फर आहे. सल्फरकडे किती व्हॅलन्स, ऑक्सिजन फॅमिलीचा आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p4 2s2 2p4 व्हॅलन्स शेल आहेत माझ्या, व्हॅलन्स शेल 2 आहे माझी, म्हणून सबशेल कुठला आहे 2s2 2p4. ते 4 हे 2, 4 + 2 will be 6. So how many valence electron are there? 6 valence electron are present. 6 valence electron present आहेत. फ्लोरीन आहे, फ्लोरीन एकच बॉन्ड बनवतो. सगळे फ्लोरीन, सगळे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे फ्लोरीन सोबत सिंगल बॉन्ड बनवतील. सगळे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्लोरीन सोबत सिंगल बॉन्ड बनवतील. एकही लोन पेअर माझ्याकडे शिल्लक राहणार नाही. जर एकही लोन पेअर माझ्याकडे शिल्लक राहिली नाही तर लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर, लोन पेअर 0, 6 बॉन्ड तयार झाले सिग्मा. सो 6, so if it is 6, hybridization will be sp3, this is 4 and sp3d2. हायब्रिडायझेशन काय असेल, sp3d2. बोला पटकन शेप काय असेल, शेप असेल ऑक्टाहायड्रल. इकडे 4 असतील आणि इथे 2. दिस इज ऑक्टाहायड्रल. सेंटरला कोण असेल, इथे सल्फर असेल, इकडे फ्लोरीन, इकडे फ्लोरीन, इकडे फ्लोरीन, इथे फ्लोरीन, इथे पण फ्लोरीन, इथे पण फ्लोरीन. सो दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टाहायड्रल. आणि अँगल किती असेल रेंजमध्ये, सो द अँगल विल बी, यांच्यामध्ये अँगल असेल 90चा, यांच्यामध्ये पण अँगल किती असेल 90चा. सगळीकडे 90 डिग्रीचे अँगल आहे. त्यामुळे इथं कुठलाही ऍक्सियल इक्वेटोरियल येणार नाही. ना एस कॅरेक्टरचा काही डिफरन्स असेल, सगळे ऍक्सियल इक्वेटोरियल एकच असतील. देयर इज नो ऍक्सियल इक्वेटोरियल इन ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री कुठली आहे इथे, इथे जॉमेट्री कुठली आहे, जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. इथे लक्षात ठेवा, इथे कुठला आहे, ट्रायगोनल पिरामिडल TBP. आठवते ना सगळ्यांना, लिहायचं राहिलं इथे लिहून घ्या, TBP. जॉमेट्री इज TBP. इथे लिहिले आपण टेट्राहायड्रल. यस, जॉमेट्री इज टेट्राहायड्रल. इथे कुठली आहे जॉमेट्री, इथे लिनियर. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये इथे बघा लिनियर शेप आहे ना, लिनियर जॉमेट्री इट इज. आणि इथे कुठली आहे जॉमेट्री, ट्रायगोनल प्लेनार. ओके, इथपर्यंत आपण TBP पर्यंत. आणि इथे कुठली आहे, ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. जॉमेट्री इज ऑक्टाहायड्रल. नाउ द सिक्स्थ एक्झाम्पल विच इज, सिक्स्थ एक्झाम्पल आपण जे क्लासमध्ये घेतलं आहे ऑलरेडी, IF7. IF7 हे सिक्स्थ एक्झाम्पल आहे. सो इफ I want to try with IF7, how many valence electron iodine have? फ्लोरीन फॅमिलीचा आहे, हॅलोजन फॅमिलीचा आहे. 1s2 2s2 2p5 हॅलोजन फॅमिलीचा आहे. फ्लोरीन्स माहिती मला 5 + 2 will be 7. सो 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इट हॅव. मग 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तर 7 फ्लोरीन येते, दाखवण्याची गरज नाही. सगळे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतील. लोन पेअर माझ्या असतील 0, लोन पेअर माझ्याकडे असतील 0 आणि बॉन्डिंग पेअर माझ्याकडे किती आहेत, 7 बॉन्ड तयार होते, म्हणजे 7 आहेत. मग हायब्रिडायझेशन माझं येईल sp3d3. हायब्रिडायझेशन काय येईल, sp3d3. जॉमेट्री कुठली असेल, जॉमेट्री असेल पेंटागोनल बाय पिरामिडल. पेंटागोनल बाय पिरामिडल. जॉमेट्री कुठली असेल, पेंटागोनल बाय पिरामिडल. इथं काही अँगल मध्ये डिफरन्स असतो का रे, येस सर ऑब्व्हियसली असतो. याला म्हणतात ऍक्सियल बॉन्ड, याला म्हणतात हे जे 5 आहेत ना, यांना काय म्हणायचं, यांना म्हणायचं इक्वेटोरियल बॉन्ड. यांना काय म्हणायचं, इक्वेटोरियल बॉन्ड. मग मला एक सांगा, ऍक्सियल मध्ये कितीचा अँगल आहे आणि इक्वेटोरियल मध्ये कितीचा अँगल आहे. सो हे जे 2 बॉन्ड आहे यांच्यामध्ये अँगल आहे 72चा आणि यांच्यामध्ये किती अँगल असेल, यांच्यामध्ये अँगल असेल 90 डिग्रीजचा. मग एस कॅरेक्टरचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. इथे पण तुम्ही इथे पण सांगू शकता की एस कॅरेक्टर काय आहे. पण हे सगळं नॉर्मल कंडिशन्सला असेल. हे सगळं असेल जिथं तुमच्याकडे लोन पेअर प्रेझेंट नाहीये, अशा ठिकाणी हे सगळं नॉर्मल गोष्टी फॉलो होतील. नॉर्मल थिंग विल बी फॉलोड. बट what if let us start compound having, नवीन पॉइंट आहे, let us start compound having one or more than one lone pair. Compound having one or more than one lone pair. काय शोधायचं आपल्याला, compound which have one or more than one lone pair. शोधायचं नाही आपल्याला, असे कंपाऊंड असलेले शेप काय असेल हे सांगायचं आपल्याला. तर कंपाऊंड विच आर हॅव्हिंग वन ऑर मोर दॅन वन लोन पेअर, अशा कंपाऊंडचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. इथनं पुढे VSEPR थेरी आपल्याला हेल्प करेल. इथनं पुढे ऍप्लिकेशन येईल VSEPR थेरीचं. सो लेट अस टेक अ फर्स्ट एक्झाम्पल अँड द फर्स्ट एक्झाम्पल इज SnCl2. मला पटकन व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्यांनी, सगळ्यांना गरज पडणार नाही. आय डोंट फील की देयर इज अ नीड टू पॉज द व्हिडिओ. पटकन ज्यांना आठवत नाही त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि हायब्रिडायझेशन काढून दाखवायचं याचं. व्हॉट विल बी द हायब्रिडायझेशन सर, SN कुठल्या फॅमिलीचा आहे, पिरियडिक टेबल आठवत नाही सर, पी ब्लॉक तुम्ही पाठ करायला सांगितलं होतं, कार्बनची फॅमिली आठवते का, केमिस्ट्री सर गेट सम प्रॉब्लेम,
तसं मी म्हणाल सर सम तर असा लिहायला लागलो आम्ही ते विसरून गेलोय. मग इथं मी काय करू, रिव्हिजन तुम्ही करत नाही. ठीक आहे, कार्बन फॅमिलीचा आहे हा. कार्बन फॅमिलीचं जर असेल तर किती लोन पेअर असतं याच्याकडे, 4 लोन पेअर असतील याच्याकडे. मग जर 4 लोन पेअर आहे तर बॉन्ड बघा किती बनवतोय तो, 2च क्लोरीन आलेत, मग 2च तो बॉन्ड बनवेल. आणि बघा तुम्ही हायब्रिडायझेशन काय असेल. सो द लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर विल बी, लोन पेअर किती आहेत, एक लोन पेअर दिसतीये सर, दोघं दिसत आहे सर, म्हणजे एक पेअर आहे सर, बरोबर का? यस बरोबर आहे. एक लोन पेअर प्लस बॉन्डिंग पेअर किती आहे, 1 2 2 बॉन्डिंग पेअर आहेत. सो टोटल विल बी 3. टोटल किती येते, 3. हायब्रिडायझेशन कुठलं असेल सर, sp2 हायब्रिडायझेशन असेल सर. sp2 हायब्रिडायझेशन जर असेल तर जॉमेट्री कुठली असेल, दादा बोला पटकन. जॉमेट्री असेल सर ट्रायगोनल प्लेनार. सर जॉमेट्री असेल ट्रायगोनल प्लेनार. शेप कसा असेल बोला पटकन. एसएल इथं प्रेझेंट असेल सर, 2 क्लोरीन इकडे अटॅच असतील आणि इथं हा लोन पेअर प्रेझेंट असेल, इथे ही लोन पेअर प्रेझेंट असेल. मला सांगा याच्यामध्ये अँगल 120चा असेल का? अरे दादा 120चा अँगल असेल का? अरे अँगल नसेल 120चा, कारण आता इंट्रोड्यूस कोण झाले, लोन पेअर आली आहे. आपण मागे जाऊन जर तुम्ही बघितलं तर लोन पेअर जास्त स्पेस ऑक्युपाय करते, लोन पेअर जास्त स्पेस ऑक्युपाय करेल. आणि लोन पेअर जर जास्त स्पेस ऑक्युपाय करते यांना पुश करेल मध्ये. का लोन पेअर ऑक्युपाय करते जास्त स्पेस? कारण लोन पेअर मध्ये एस कॅरेक्टर जास्त आहे, आणि जर एस कॅरेक्टर जास्त आहे तर त्याला शेप पण, बॉन्ड अँगल पण वाढणार आहे. हा बॉन्ड अँगल जर वाढला तर ऑब्व्हियसली इथं हा बॉन्ड अँगल कम्प्रेस होईल. हा बॉन्ड अँगल जर कमी झाला तर हा 120 पेक्षा काहीतरी नक्कीच कमी असणार आहे. 120 पेक्षा काहीतरी नक्कीच कमी असणार आहे बॉन्ड